नमस्कार. श्री स्वामी समर्थ. राहत्या व बाधित वास्तूंसाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. बिघडलेली घड्याळे घरात ठेवू नयेत, ती अशुभ असतात. डस्टबिनमध्ये कचरा साठवून देऊ नये, यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. बेडरूममध्ये कसलेच रोप लावू नये. टॉयलेटची व देवघराची भिंत एक नसावी. बेडरूममध्ये धार्मिक पूजेच्या वस्तू अथवा देव किंवा देवघर ठेवू नये. सुकलेली फुले कोणत्याच रूममध्ये ठेवू नये. ती फुले त्वरित फेकून किंवा विसर्जित करावीत. घरातील झाडू कोणाला दिसणार नाही अशा स्थळी म्हणजे अशा ठिकाणी ठेवावा. घरामध्ये निवडुंग, बोन्साय हे वृक्ष ठेवू नयेत. निवडुंगामुळे प्रगतीमध्ये अडथळे येतात, तर बोन्सायमुळे प्रगती थांबण्याचा धोका असतो. स्वयंपाकघराच्या सिंकमध्ये खरकटी भांडी राखून ठेवू नयेत, यामुळे दारिद्र्य येण्याची लक्षणे असतात. ईशान्येला तुळशीचे रोप आवर्जून लावावे. घराच्या बैठकीच्या खोलीमध्ये बांबूचे रोप लावावे. तसेच हे रोप विशेष पूर्व दिशेस लावावे. सकाळी उठताच सर्व खिडक्या पूर्ण उघडाव्यात. रात्री निर्माण झालेली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत होते. सूर्यकिरणे आत येतात व घरात सकारात्मक ऊर्जा खेळू लागते. घरामध्ये प्राण्यांच्या कातड्यांपासून निर्मित सजावटीच्या वस्तू वापरू नये, ही बाब खूप अशुभ मानली जाते. तसेच घरामध्ये फुटका आरसा किंवा फ्रेम ठेवू नये. प्रवेशद्वारावरती स्वस्तिक किंवा ओम लावल्याने घरामध्ये सुख शांती राहते. मंदिराची सावली घरावर पडणे खूप अशुभ असते. घरामध्ये आजारपण येण्याची शक्यता असते. घराच्या दक्षिण भागात लाल रंगाचे पेंटिंग लावावे, त्याने घरातील व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. घराच्या पूर्व भिंतीला लाकडी फ्रेममधील चित्रे लावावीत, कारण ही दिशा काष्ठतत्वाची मानली जाते. सकाळी आवडत्या देवतेच्या मंत्रांची घरामध्ये शिडी लावावी. घरात रद्दी, मोडक्या वस्तू किंवा भंगार साठवून ठेवू नये, ते घरातल्या लोकांच्या प्रगतीत अडथळा ठरतो. निरुपयोगी वस्तूंचा संचय करू नये. घरातील अडगळ ताबडतोब फेकून द्या. पूजेच्या वेळी घंटानाद करा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात घंटानाद करणं खूप गरजेचं आहे. अडगळीच्या ठिकाणी अधिक वेळ घंटानाद करा. घंटानाद आणि शंखनाद याचा त्रास अशुभ ऊर्जेला होतो. शंखनाद हा मंगलध्वनी आहे. जमल्यास दररोज शंखनादही करावा. घरात अपमृत्यू झाल्यास उदक शांती किंवा अपमार्जन विधी करून घ्यावा. पूजास्थळी किंवा घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा व त्याच्या खाली शुभ लाभ लिहा. असे केल्याने घरातील वास्तुदोष नष्ट होतो. दिवा वा समयीच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावून नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. पैशासंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकूनच निघावे. तसेच गणेशांस एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास वा वृद्ध भिकाऱ्यांना पैसे देऊन त्यांचं मन संतुष्ट करावे. यामुळेही कामामध्ये यश मिळते. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा किंवा एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा. धनलाभ होतो. रोज सकाळी पहिली भाकरी गाईला, कुत्र्याला व छतावर पक्ष्यांसाठी ठेवावी. यामुळे पितृदोष नाहीसा होतो व पितृदोषाने होणारा त्रासही कमी होतो. घरात अपशब्द उच्चारू नका. सजीवांप्रमाणे वास्तूला पण चेतना असते. घरात उच्चारल्या जाणाऱ्या सर्व इच्छांना वास्तू तथास्तु म्हणत असते. अगदी रागाच्या भरातही लहान मुलांसाठीही घरात अपशब्द वापरू नका. दरवाजासमोर दररोज रांगोळी काढा.
पांढरी रांगोळी घालणार असाल तर त्यावर हळदी कुंकू टाका किंवा रांगोळीत आधीच हळदी कुंकू मिसळून त्याने रांगोळी काढा. रांगोळी काढायचा कंटाळा आला असेल तर ऑइल पेंटनी रांगोळी काढणे किंवा ओल्या कुंकाने रांगोळी काढणे इत्यादी प्रकार अजिबात करू नका. दररोज सकाळी उंबरठा धुवावा. शक्य झाल्यास त्यावरही गोमूत्र शिंपडावे. उंबऱ्यावरती हळदी कुंकू व्हावे. दारासमोर सणासुदीला कल्याणकारी स्वस्तिके काढावीत. उंबऱ्यावर सणासुदीला विड्याच्या पानावर अक्षदा, नाणं व सुपारी ठेवावी. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ ओल्या कपड्याने पुसावा. घरात दररोज धूप जाळावा. उदबत्ती व कापूरही पेटवावा. घरात पाटावर मंगल कलशाची स्थापना जरूर करावी. संध्याकाळी 6:30 ते 7:30 ही वेळ खूप महत्त्वाची आहे. तिचे पावित्र्य राखा. शास्त्रकारांनी ही वेळ दिवाबत्तीची सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांनी यावेळी संध्या करावी. संध्या जमत नसेल तर प्राणायाम करावे, जेणेकरून एकाग्र शक्ती वाढेल. काही दिवस घराबाहेर जाणार असाल तर घरामध्ये 0 बल्ब पेटता ठेवावा. कोणाकडून कर्ज घेतले तर त्यातले 5-10 रुपये तरी त्वरित कर्ज परतफेड म्हणून परत करावेत. त्याच्यामुळे कर्ज लवकर उतरते. काळजी घेऊनही मूळ वास्तूतच काही दोष असेल तर खालीलप्रमाणे उपाय प्रभावकारक ठरतो. वास्तू शुद्ध करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचे उपाय आहेत. वास्तू किती प्रमाणात दूषित आहे यावर उपायांचा कालावधी ठरवावा. अनुभव सिद्ध उपाय सांगते ते प्रथम करा. उगीच भगत, बाबा, तांत्रिक किंवा मांत्रिकाच्या नादी लागून उगी फसू नका. स्तोत्र वाचन व श्री गुरुचरित्र पारायणे यासारखे उपाय कायम स्वरूपात चालू ठेवावेत. म्हणजे वास्तूत नवा त्रास निर्माण होणार नाही. आपली वास्तू जास्तीत जास्त स्वच्छ व पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करावा. रोज घरात निदान 1 दिवसाआड घरात गोमूत्र शिंपडावे. जर गोमूत्र नसेल तर हिंगाचे पाणीही वापरू शकता किंवा गुलाबजल ही वापरू शकता. रोज जेवणापूर्वी वास्तुपुरुषासाठी वेगळा नैवेद्य आठवणीने काढून ठेवावा. आमुष्याला तिन्ही संजेला मुख्य दरवाजावरून 7 वेळा दहीभात उतरून तो टाकावा. आमुष्याला उंबऱ्यावर एक नारळ उलटा वाढवावा म्हणजे फोडावा. तसेच घरातील देवासमोर 6 महिने अखंड नंदादीप लावावा. रोज घरासमोर सडा शिंपडून रांगोळी आणि त्यात स्वस्तिक चिन्ह आवश्यक काढा. रोज घरात रामरक्षा 11 वेळा व भीमरूपी स्तोत्र 1 वेळा आवश्यक म्हणावे. पंचमी, अष्टमी व पौर्णिमेला देवीला कुंकुमार्चन करा. त्यावेळी देवीची 108 नावे घेत देवीवर कुंकुम व्हावे. हे कुंकू दुसऱ्या दिवशी काढून व्यवस्थित डबीत ठेवा व तेच कपाळी वापरा. तसेच थोडे पाण्यात काढून घरामध्ये शिंपडा. त्यावेळी घरात मांगल्य निर्माण होते. 4-5 काळे गोप मुठीत घेऊन 11 वेळा रामरक्षा व 1 वेळा भीमरूपी स्तोत्र मोठ्याने म्हणावे आणि ते गोप घरातील प्रत्येकाने गळ्यात घालावे व 1 गोप बाहेरच्या दरवाजावरही बांधावा. रामचरित मानस या ग्रंथातील पुढील मंत्र डिंकाचे पाणी व शेंदूर यांच्या मिश्रणाने मुख्य दरवाजाच्या वर लिहावा व त्याला दर शनिवारी उदबत्ती ओवाळावी. पवन पवनकुमार खलबन पावक ज्ञानधन जासू हृदय अगार बसही बसही राम राम सर सेर चापधर. घरात कुठेही अडगळ वा गहाण ठेवू नये, कारण अशा जागा दुष्ट शक्तींना प्रिय असतात. घरात मूक प्राण्यांना कोंडून पिंजऱ्यात ठेवू नये, त्याने त्याचे मूक शाप लागल्याशिवाय राहत नाहीत. शनिवारी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी हळद गोमूत्रात कालवून उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. अशुभ शक्ती घर सोडून जातात आणि घरामध्ये पॉझिटिव्ह शक्ती तयार होते. नवनाथ भक्ती साराचा 5वा अध्याय रोज वाचल्यानेही प्रेतात्म्यांची शांती होते. घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडा. फरशी पुसताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ घाला. घराच्या कोपऱ्यात काचेच्या किंवा मातीच्या वाडग्यात खडे मीठ भरून आवर्जून ठेवा. ते खराब झाले की लगेच बदला. घरामध्ये रत्न अध्याय करून घ्या.
यात नवरत्न आणि स्वस्तिक यंत्र घरात निरनिराळ्या ठिकाणी विधिवत निक्षेप केले जातात. ग्रहाच्या शुभ लहरी घरात खेचून वैश्विक ऊर्जेचे संतुलन आणि संवहन करणारा आणि त्वरित फलदायी ठरणारा याच्यासारखा अन्य उपाय नाही. मात्र हा वास्तुशास्त्राच्या निष्णात अभ्यासाकडूनच करून घेतला पाहिजे. चांदीचं निरांजन लावून गायीच्या तुपाचे घराच्या आग्नेय कोपऱ्यात दररोज सकाळी 9 ते 11 या वेळेत तेवत ठेवावे. सकाळी 6:30च्या सुमारास पूर्वेला उगवणारा सूर्य साधारणपणे 9च्या सुमारास पूर्व आग्नेयेला पोचतो. यावेळी चांदीचं निरांजन तेथे ठेवल्यास चंद्रप्रवाहाचं संस्करण झालेल्या आणि गायीच्या तुपामुळे शीतल अशा प्रकाश लहरी त्यानंतर यमस्वरूपात जाणाऱ्या सूर्यकिरणांना नियंत्रित ठेवतात. घरातील ब्रह्मांड लहरी तृप्त होऊन न देण्याचं गरजेचं आहे आणि ते काम चांदीचं उजळेल निरांजन करतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुदोष हा घराची तोडफोड करणे यामुळे होतो. याने शास्त्रसंमत वास्तुभंगाचा दोष लागतो.